नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर थँक्यू सो मच की माझे तुम्ही हा व्लॉग बघत आहे। तर हा व्लॉग असणार आहे गोवाचा। तर मी काही महिन्यांपूर्वी गोवाला गेलेलो माझ्या फ्रेंड सोबत आणि तिकडे आम्ही हा शूट केलेला। आम्ही असं काही व्लॉग शूट करायचा नाही केला, नॉर्मल जे व्हिडिओज घेतलेले। तर मग मला वाटलं चला आपण आपल्याकडे व्हिडिओज आहेत तर त्याचा एक छानसा व्लॉग बनवावा, जेणेकरून ही माझ्यासाठी पण एक मेमरी राहील आणि सगळ्यांना बघता पण येईल। तर आम्ही जेव्हा पण कुठे बाहेर निघायचं असेल तर आम्ही रात्रीच निघतो का, जेणेकरून आम्हाला तो टाईम जो असतो तो वेस्ट करायचा नसतो, कारण तो डे वेस्ट करायचा नसतो। आणि मला वाटते नाईट ट्रॅव्हल बेस्ट ट्रॅव्हल आहे, थोडं रिस्की आहे बट बेस्ट ट्रॅव्हल आहे, कारण ट्रॅफिक नसते, काही नसते, तुम्ही आरामात पटकन ज्या पण लोकेशनला तुम्हाला जायचं तुम्ही संध्याकाळी निघला तर पहाटेपर्यंत पोहोचून जातात। तर हे बघू शकता, मस्त आम्ही गोवामध्ये पोहोचलेलो। आम्ही तिकडे चेक इन वगैरे केलं आणि जे व्हिडिओज माझ्याकडे आहेत तेच व्हिडिओ मी फक्त तुम्हाला दाखवते। तर हा आमचा विला होता आणि खरंच खूप सुंदर रूम होत्या आणि हा स्विमिंग पूल, आणि स्विमिंग माझी सगळ्यात फेवरेट ॲक्टिव्हिटी आहे। म्हणजे मला इतकं स्विमिंग आवडतं, जेव्हापासून मी स्विमिंग शिकली तेव्हापासून मला स्विमिंग करायला खूप आवडतं आणि मला हे असं अंडर वॉटर शूट करायचं होतं। सो मी म्हटलं माझ्या फ्रेंडला प्लीज माझा असा व्हिडिओ काढ। देन आम्ही मग रात्री निघालो, त्यावेळी क्रिसमसचा टाईम होता। सो पूर्ण गोवामध्ये जास्त ख्रिश्चन लोक असल्यामुळे तिकडे क्रिसमस खूप मोठ्याने सेलिब्रेट केला जातो आणि हा माझा लुक बघू शकता तुम्ही। आम्ही बीचवर चाललेलो आणि त्याचवेळी माझा बड्डे होता आणि तसं म्हटलं तर आम्ही बड्डेसाठीच गोवाला गेलो। म्हणजे मी सगळ्या फ्रेंड्सना म्हटलं माझा बड्डे आणि मला असं गोवा वगैरे अशा ठिकाणी सेलिब्रेट करायचं आहे। तर सगळे म्हटलं ठीक आहे चला, आणि हा माझा खूप असा सुंदरसा लुक मी केलेला आणि आम्ही रोडवरून जात होतो तर तिकडे सगळं छान असं क्रिसमस होतं, त्यामुळे छान त्यांनी असं डेकोरेट वगैरे केलेलं आणि मला असं वाटतं मी खूप छान दिसते। सो मी असं छान असे व्हिडिओज घेत होती स्वतःचे। नंतर बघू शकता मी तो व्हिडिओ ॲड केलेला आहे माझा फुल लुकचा। तर तुम्ही तिथलं मार्केट बघू शकता, जिथं म्हणजे आम्ही ज्या बीचवरती जाणार होतो त्या बीचमध्ये हे पूर्ण असं हा मार्केट एरिया आहे आणि तिथून तुम्हाला मग गाडीतून उतरून तुम्हाला बीचवरती जायचं होतं। तर तिकडे ना छानसे कॅफेज असतात, म्हणजे सगळे कॅफेज वगैरे, मग तिकडे जाऊन तुम्ही पार्टी करू शकता आणि खूप छान आहे हे मार्केट वगैरे बघू शकता। आम्ही थोडीशी शॉपिंग पण केली तेव्हा, आणि तसं पण म्हटलं खूप एक्सपेन्सिव्ह पण गोष्टी आहेत तिकडे, असं पण नाही की खूप स्वस्त आहे किंवा काय। तर गोवाला जाताना जर आम्ही पर पर्सन आमचे काहीतरी 15,000 गेले, ते पण आम्ही एकत्र जात असल्यामुळे आमचं एकत्र आम्ही एवढी क्वांटिटी केलेली। आणि खरंच जर तुम्हाला खूप एन्जॉय करायचं असेल तर तुमचं बजेट असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही तिथे ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वाटतं की कराव्याशा, इकडे जावं फिरायला, तिकडे जावं, हे शॉपिंग करावी, ती शॉपिंग करावी, तर तुम्ही तसं करू शकतात। तर हा नाईट व्ह्यू आहे बीचवरचा आणि हा आमचा टेबल होता। देन हे बघा, हे इकडे हार्ट होता, तिकडे मी फोटोशूट केलं, तर हा माझा ड्रेस होता। आणि मग नंतर त्यांनी लाईट ऑन केले तर हा इथे माझं बड्डेचा टेबल होता आणि मी तिकडे माझा छानसा केक कट करणार होती। तर हे सगळे असे बीचवरती पण तुम्हाला ते तुमचं फूट वगैरे मसाज करून देतात। फॉरेनर्स लोकांची जास्त संख्या होती, तर अशा ठिकाणी तिकडे बड्डे सेलिब्रेट केला। देन आम्ही आलो रूमवरती, म्हणजे सकाळ होती ही, आणि देन मग आम्ही फिरायला गेलो। तर मला आता आठवत नाही आहे याला काय म्हणतात, पण खूप लोक इकडे फोटोशूटसाठी आले असतात, व्हिडिओ शूट करत असतात। आम्ही म्हटलं मग आपण फोटो करायचा, आणि हा लुक होता, सेकंड डेचा हा लुक होता। आणि मी तिकडे माझा छानसा असा व्हिडिओ शूट करायला सांगितला माझ्या फ्रेंडला, म्हटलं माझा पण असा छान व्हिडिओ घे। आणि मला खूप असं मी खूप लाजत होते, म्हटलं काय देऊ मी पोज, मग मी असं नॉर्मलच चालत होती। नंतर मला चला काहीतरी एक ट्विस्ट म्हणून मी असं एक छानसे असे राऊंड घेतले आणि मग आम्ही गेलो चर्चला। तर तिकडे पण म्हटलं एक माझा असा व्हिडिओ घेऊ, कारण इथे खरंच खूप भारी वाटतं, कारण तिथे तुम्ही मनसोक्त जगू शकता। तिकडे तुम्हाला कोणीच नसतं जज करणारं, मग हिने काय घातलंय किंवा काय घातलंय, कसा लुक केला, कोणीच नसतं। आणि जर आपल्याला आपली लाईफ जगायची असेल तर तुम्ही खरंच असं सुंदर ठिकाणी जा आणि तुम्हाला हवं ते करा, जिकडे तुम्हाला कोणीच जज करायला नसणार आहे। कारण आपण खरंच आपण कमवतो त्यासाठी, किंवा आपल्याला हवं ते खाण्यासाठी, किंवा आपल्याला छान सुंदर अशी लाईफ जगता यावी म्हणून। तर खरंच तुम्हाला जर लाईफ फुल
जगायची आणि तिकडे तुम्हाला कोणीच नसणार आहे जज करायला. तर मस्त उठा, छानसा प्लॅन करा आणि छान अशी नियर बाय कुठे पण तुम्हाला वाटत असेल तुमच्या बजेटनुसार ती ट्रिप तुम्ही करून या. तर हे मला आता खरंच तसं म्हटलं तर यांची नावं काहीच आठवत नाही आहेत, कारण खूप टाईम झाला या ब्लॉगला. मग मी नंतर इथं उभं राहून मी मस्त असं एक फोटो घेत होती, कारण त्याच्या खाली पूर्ण बीच होता. मग तिथं फॅट फिश म्हणून एक रेस्टॉरंट आहे, त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलेलो. आणि फॅट फिश, आता हे उलटं दिसतंय कारण माझा व्हिडिओ तो थोडासा मोबाईल फोनमध्ये काढलेला मी उभा, त्यामुळे तो हे झालेला आहे. तर देन इकडे बघू शकता त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे फिश या बॉक्समध्ये, म्हणजे हा फ्रीजच होता, त्या फ्रीजमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे फिश ठेवलेले आणि फुल गर्दी होती इकडं, म्हणजे खरंच. आणि फिश तर इतके टेस्टी होते, बापरे, खरंच इथे खूप मजा आली आम्हाला. म्हणजे फॅट फिशमध्ये आम्ही जो फिश ऑर्डर केला आणि जे फिश एन्जॉय केले, खरंच खूप भारी होतं. आणि सगळेजण इकडे ते फिश खाण्यासाठीच येत होते. आणि थोडं कोकण साईड वगैरे जिकडे जास्त फिश वगैरे मिळतं, म्हणजे समुद्र ज्या साईडला तिकडे जास्त फिश मिळतात, तर तिकडे मस्त जाऊन तुम्ही एन्जॉय करू शकता. देन हे शिवाजी महाराजांचं हे इथे आम्हाला मूर्ती दिसली तिथे, आणि त्याच्या खाली साईडला बीच होता. तर ना तिकडे सूर्यास्त होत होता. सूर्योदय म्हणजे सूर्याचा उदय म्हणजे सकाळ पहाट, आणि सूर्यास्त म्हणजे सूर्य जात होता. आणि हा व्हिडिओ मला खरंच खूप आवडला. म्हणजे आम्ही बीचवरती ते जस्ट सूर्यास्त बघण्यासाठी गेलेलो आणि खरंच खूप मजा आली. हे बघू शकता तुम्ही, मी व्हिडिओ काढला असा मस्त पसरलेला खूप मोठा समुद्र, आणि ते तिकडे मस्त सूर्य त्याच्या सगळ्या डोंगराच्या चालला गेला. आणि हे सगळेजण होते फक्त ते बघण्यासाठी आलेले, कारण हा पॉईंटच आहे जिकडे तुम्ही सूर्य जाताना बघू शकता. तर आम्ही पण गेलो, छान तिकडे पण छान मस्त वाटलं. म्हणजे खूप पीस वाटतं, शांत वाटतं, आरामात. एवढा मोठा पसरलेला समुद्र आणि खरंच खूप भारी वाटत होतं. खळखळणाऱ्या त्या लाटा, नंतर त्या हळूहळू त्या मंद होत येतात, खूप भारी होतं ते. अगेन आम्ही आलो त्या दिवशी रात्री दुसऱ्या बीच साईडला, आणि हे बीचवरचं व्हिडिओज आहेत, छोटे छोटे शॉर्ट काढलेले. आणि जर त्यावेळी असं काही प्लॅन असता की व्लॉग काढायचा, तर खरंच खूप गोष्टी मी काढलेल्या. आम्ही एका कॅफेमध्ये गेलेलो आणि खरंच तिकडे हे जे फॉरेनर आहेत हे डान्स करत होते, आणि मला इतकं हसायला येत होतं ना, म्हणजे खरंच ते बिनधास्त डान्स करत होते. खूप मजा आली मला त्यांना बघायला. नंतर मे बी फर्स्ट डे तो होता, सेकंड आणि हा थर्ड मॉर्निंगला आम्हाला असं कळलेलं की तो एक बीच आहे जो खूप सुंदर आहे, आणि तिकडे जास्त लोक पण नाही आहेत, आणि तो खूप दूर आहे. पण आम्ही काहीतरी 200 किलोमीटर ट्रॅव्हल करून त्या बीचवरती गेलेलो. 200 नाही, यायचं 200 असं काहीतरी झालेलं वाटतं. तर मग तिकडून डायरेक्ट गाडी तिकडे जात नव्हती, तर ह्यांच्या अशा थार होत्या, म्हणजे अशा जीप होत्या. ते तुम्हाला काहीतरी 500 रुपये घेत होते सोडायला आणि घ्यायला. तर आम्ही जाताना हे घेतली आणि येताना पण घेतली, कारण त्या रोडमधनं 2-3 किलोमीटरचा 2-3 माहिती नाही आता किती किलोमीटरचा रोड आहे, तो चालणं आमच्यासाठी पॉसिबलच नव्हता, कारण आमच्याकडं टाईम खूप कमी होता. तर आम्ही या जीपमधून गेलो आणि खरंच असं वाटत होतं, वाव काय ॲडव्हेंचरस ट्रीप आहे, म्हणजे किती भारी वाटत आहे. आपण असं जीपमध्ये बसलं आणि असे हे म्हणजे नाही का एकदम खराब रोड होता तो, आणि त्याच्यावरती जीप तर माहिती आहे, जीप आणि थार वगैरे कुठे पण घुसते, ती कशी पण चालते. तर सेम ह्याच्यावरती पण मी खूप एन्जॉय केला मस्त. त्या बीचच्या अजून अलीकडे सोडते ती, असं नाही की पूर्ण बीचपर्यंत, तिथून आणि तुम्हाला थोडं चालत जावं लागतं. आणि मग फायनली आम्ही ज्या बीचचा वाट बघत होतो तो बीच आला. हे बघू शकता, सुंदर असा बीच होता हा, म्हणजे खरंच एकदम निखळ, एकदम क्लीन, आणि खूप कमी लोक, हे लोक काहीच नाही आहेत, हे खूप कमी लोक होते ॲज कम्पेअर टू बाकीचे जे बीच होते तिथं. आणि मग चला, मग मला खूप आनंद झाला, मी मस्त पाण्यामध्ये गेली आणि मला खरंच खूप आवडतं. पण मला तेवढीच भीती वाटते समुद्रामध्ये, कारण ज्या लाटा येतात त्याच्यामध्ये मला असं वाटतं बापरे, कारण लाटा येतात त्या जोराने त्याच नशे मागे पण जातात, सो मला फार भीती वाटते. सो मी थोडं जपून होती. मग नंतर ना त्यांनी सांगितलं तुम्ही बोटिंग करा आणि तिकडे तुम्हाला एक पॉईंट आम्ही दाखवतो वगैरे असं काहीतरी सांगितलेलं. मला आता एवढं आठवत नाही आहे, कारण मला वाटतं मी सगळं विसरून गेली आहे. तर मग आम्ही मस्त असं हापच एरिया होता तो, तिकडे जाऊन आम्ही असं टर्न घेऊन आलेलो.
तर हे बघू शकता, छान असा सुंदर बीच, म्हणजे खूप मज्जा आली खरंच. मी शब्दात नाही सांगू शकत एवढी मी मज्जा केली. आम्ही 3 दिवसच होतो, पण 3 दिवस असं वाटलं की आम्ही खूप म्हणजे एकदम खूप मज्जा केली आहे. त्यामुळे हा बोटमध्ये बसलेला माझा असा व्हिडिओ आहे. मला खूप छान वाटत होतं, मला असं एकदम हे वाटत. हा माझा 3rd डेचा लुक आहे. फर्स्टला तर आम्ही तिथं मॉर्निंगला पोचलेलो. 2nd डेचा लुक तुम्ही बघितला, ते नारळाचे झाड वगैरे. त्याने हा माझा 3rd डेचा लुक होता. आणि त्याच्यामध्ये मग हे छान हे ते काहीतरी दाखवत होते वाटतं, आता आठवत नाही, गेलं ते. देन मग रिटर्न मग मला तसा व्हिडिओ काढायचा. जसे आपण सोशल मीडियावरती व्हिडिओज बघतो, आपल्याला पण वाटतं आपला व्हिडिओ पण तसा झाला पाहिजे. तर मी पण सेम तसा व्हिडिओ. आणि व्हिडिओच्या शेवटला सगळे फोटोज एक साथ प्ले. बघू शकता सुंदर असे फोटोज आहेत हे. आणि खरंच मेमरेबल ट्रिप होती. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तर असा सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच.